जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 7वा महद्भूत निरूपण नाम श्रीराम समर्थ. या समासात श्री समर्थ रामदास स्वामी सृष्टीतील महाभूतांची उत्पत्ती, त्यांचा आत्म्याशी असलेला संबंध आणि स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही पातळ्यावरचा तत्वान्वय अत्यंत सूक्ष्म रीतीने स्पष्ट करतात. श्री समर्थ सांगतात की पृथ्वी हे स्थूल जीवनाचे मूळ आहे, पण त्या पृथ्वीचे मूळ अग्नीत आहे. अग्नीचे मूळ वायूत असून वायूचे मूळ हे अंतरात्मा आहे. म्हणजे संपूर्ण स्थूल सृष्टीचा शेवटचा आधार हा आत्मतत्वच आहे. आत्मा दिसत नाही, पकडता येत नाही, तो स्थिर नाही, तो अत्यंत चंचल असून सर्वत्र व्यापून आहे. हा आत्मा त्रिगुणापासून सत्व रज तम प्रकट होतो आणि त्यापासून पंचमभूताची निर्मिती होते. त्या भूतामध्ये आकाश हे मुख्य व सूक्ष्म तत्व असून त्याच्या प्रकाशामुळेच इतर सर्व भूतांचे अस्तित्व जाणवते. महद्भूत म्हणून ओळखले जाणारे हे तत्व केवळ शब्दाने न समजता प्रत्यक्ष अनुभूतीने जाणले पाहिजे असे समर्थ स्पष्ट करतात. आत्म्याच्या चंचलपणापुढे वायूसुद्धा अल्प ठरतो. आत्म्याशिवाय कोणतीही क्रिया शक्य नाही. देह, इंद्रिय, मन, बुद्धी सर्व आत्म्यामुळेच कार्य करतात. आत्मा संपूर्ण पिंड आणि ब्रह्मांड व्यापून असून तोच नानाविध शरीरामध्ये विलास करतो हे विवेकी पुरुषात जाणवते. समर्थ अष्टधा प्रकृती, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन यांच्या क्रिया सांगून दाखवतात की पाहणे, ऐकणे, चाखणे, वास घेणे, स्पर्श जाणणे, बोलणे, चालणे, देणे घेणे, भोग त्याग हे सर्व आत्म्यामुळेच घडते. विविध सृष्टीभेद, स्वाद, गंध, स्पर्श, सुख दुःख हे आत्म्याच्या साक्षीनेच अनुभवले जातात. हा आत्मा एकच असून नाना देह धारण करतो, नटाप्रमाणे विविध भूमिका करतो आणि बहुरूपी होऊन संपूर्ण जगाचा तमाशा पाहतो. स्त्री पुरुष भेद, भोग, आकर्षण हे सूक्ष्म पातळीवर दिसतात, परंतु सूक्ष्म पातळीवर सर्वत्र एकच तत्व आहे. सूक्ष्म तत्वात भेद नाही. भेद असतो तो केवळ स्थूल देहामुळे. प्रकृती व पुरुषांचा संवाद, द्वैत्वाची उत्पत्ती आणि अखेरीस अद्वैत्वाची जाणीव हा सर्व प्रवास समर्थ स्पष्ट करतात. पिंड पाहून ब्रह्मांड ओळखावे, अनुभवाने अनुभव जाणून घ्यावा आणि विवेकाने सूक्ष्म सत्य ओलडावे असा उपदेश ते समर्थ देतात. अखेरीस समर्थ ठामपणे सांगतात की संपूर्ण व्यवहार, विद्या, कला, शास्त्र, वाद, निर्णय, सुख दुःख, जन्म मरण हे सर्व आत्म्यामुळे संभवते. तरीही आत्मा या सर्वापलीकडे निर्विकार परब्रह्माशी एकरूप आहे हे समजल्यानंतर श्रोत्यांनी चे सर्व संशय नष्ट होतात आणि तत्वज्ञानाचा खरा अर्थ प्रत्ययास येतो. जय जय रघुवीर समर्थ.